आज आपण पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चूरमा थालीची रेसिपी बघतोय। अगदी डिटेल रेसिपी आहे। खुसखुशीत बाटी बनवण्याच्या 2 पद्धती इथे मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर अगदी छान चवदार राजस्थानी डाळ कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासोबत लागणारी चटणीची रेसिपी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। अगदी छान ढाबा स्टाईल राजस्थानी दाल बाटी थाली तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम आपण डाळ बनवण्यासाठी सर्व डाळी घेऊया। तर इथे आपल्याला 5 प्रकारच्या डाळी घ्यायच्या आहेत। डाळींचं वजनी प्रमाण त्याचबरोबर वाटीच्या मापाने प्रमाण सांगितलेलं आहे। तर इथे मूग डाळ घ्यायची आहे आपल्याला 1 वाटी। त्यानंतर एक छोटी वाटी तूर डाळ घ्यायची आहे, वजनी प्रमाणामध्ये 40 ग्रॅम आहे। त्यानंतर एक छोटी वाटी चणा डाळ घ्यायची आहे, ती सुद्धा वजनी प्रमाणामध्ये 40 ग्रॅम आहे। उडीद डाळ 40 ग्रॅम, त्याचबरोबर मसूर डाळ सुद्धा आपल्याला 40 ग्रॅम घ्यायची आहे। मोठ्या वाटीने आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे आणि बाकी छोट्या वाटीने आपल्याला सर्व डाळी घ्यायच्या आहेत। बाकी सर्व डाळी आपल्याला समप्रमाणात घ्यायच्या आहेत। सर्व डाळी एका भांड्यामध्ये काढून आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर आता सर्व डाळी मिक्स करून मी या डाळी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। यामध्ये आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून ह्या डाळी आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत घालायच्या आहेत। डाळ भिजू घालून झाल्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये मी इथे जाड मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण चटणी बनवण्यासाठी मिरच्या सुद्धा भिजत घालून घेणार आहोत। चटणी बनवण्यासाठी इथे बेडगी मिरची घेतलेली आहे। तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही छोट्या मिरच्या सुद्धा वापरू शकतात। 7 ते 8 मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत घालायच्या आहेत। आता आपण बाटी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। रोज आपण ज्या पिठाच्या पोळ्या बनवतो तेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1.5 वाटी बारीक रवा घातलेला आहे। तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर बाटी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा हाताने अशा प्रकारे क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एका तडका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि बाटीच्या पिठामध्ये गरम झालेल्या तुपाचं मोहन आपल्याला घालायचं आहे। एका चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही हे चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घ्या। आणि आपल्याला आता याचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे आणि इथे मी याचा गोळा भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर डाळ सुद्धा आपली इथे भिजलेली आहे। आता आपण डाळ शिजवून घेऊया। त्यासाठी एका कुकरमध्ये डाळ काढून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा 1.5 टोमॅटो कट करून घालायचा आहे। थोडीशी हळद घालूया, त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट घालूया। हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ छान शिजते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकतात। आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। डाळ अगदी छान शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण बाट्या बनवून घेऊया। सर्व बाट्या आपल्याला एकदाच बनवून घ्यायच्या आहेत। तर एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे। पूर्ण गोळा व्यवस्थित गोल झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचा आहे। आणि इथे बाटी बनवून तयार आहे। बाकी सर्व बाट्या अशाच प्रकारे आपल्याला एकदाच बनवून घ्यायच्या आहेत। तर सर्व बाट्या शेकून घेऊया। त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे। तुपामध्ये ह्या बाट्या सर्व ठेवून घ्यायच्या आहेत। आज आपण 2 पद्धतीने बाटी बनवणार आहोत। यावर वरच्या बाजूने थोडंसं तूप घालून आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी बाटी शेकून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर बाट्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान लालसर रंग येईल तोपर्यंत आपल्याला बाट्या शेकून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकतात बाट्या शेकून झालेल्या आहेत। थोडंसं तूप घालून घेऊया। राजस्थानी रेसिपीजमध्ये तुपाचा भरपूर वापर होतो आणि त्यामुळेच बाट्या छान खुसखुशीत होतात। आता आपण दुसऱ्या पद्धतीने बाटी शेकून घेऊया। एका आप्पे पात्रामध्ये तूप घालून घ्यायचे आणि त्यामध्ये तयार केलेल्या सर्व बाट्या ठेवून घ्यायच्या आहेत।
आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 5 मिनिटासाठी शेकून घ्यायचं आहे। बाटी शेकून होतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर सर्व मिरच्या आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। मिरच्या छान भिजलेल्या आहेत। अगदी वेळेवर जर तुम्ही मिरच्या भिजत घालत असाल तर तुम्ही थोड्या गरम पाण्यामध्ये सुद्धा मिरच्या भिजत घालू शकतात। यानंतर यामध्ये 2 लसूण पाकळ्या घालूया। त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला धणे घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालूया। आता हे आपण वाटून घेऊया आणि इथे चटणी वाटून तयार आहे। तुम्ही बघू शकतात किती छान चटणी बनलेली आहे। त्यानंतर 1 चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। ते तेल आपण या चटणीवर ओतून घेऊया। चटणीला आपण तेलाचा तडका देऊया आणि इथे चटणी बनवून तयार आहे आणि इथे बाट्यासुद्धा शेकून झालेल्या आहेत। आपण त्यांची बाजू चेंज करून घेऊया। बाट्या छान फुललेल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्या अगदी थोड्याशा पलटवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूने बाट्या शेकून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला राहिलेला बाटीचा भाग शेकून घ्यायचा आहे। त्यामुळे आता आपण परत एकदा बाटी पलटवून घेऊया। सर्व बाट्या पलटवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी बाट्या शेकून घ्यायच्या आहेत। 5 मिनिटानंतर छान बाट्या तयार होतात आणि इथे डाळ शिजलेली आहे। आता आपण डाळमध्ये पाणी घालून डाळ छान घोटून घेऊया। तुम्ही इथे रवीच्या साहाय्याने किंवा हँड मिक्सरच्या साहाय्याने डाळ घोटून घेऊ शकतात। डाळ आपल्याला छान घोटून प्लेन करून घ्यायची आहे। डाळ घोटून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तूप घ्यायचं आहे। डाळीला आपण तुपाची फोडणी घालणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालूया। त्याचबरोबर 1 सुकी बेडगी मिरची घालूया। सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि आलं एकत्र आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि यामध्ये ते घालायचं आहे। आलं लसणाची पेस्ट छान परतून घेऊया। सर्व फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे। आपण डाळ शिजताना 1.5 टोमॅटो घातलेला होता, त्यातील अर्धा टोमॅटो आता आपण फोडणीत घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि 2 चमचे लाल तिखट घालूया। सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ घालूया। मी इथे हँड मिक्सीने डाळ घोटून घेतलेली होती त्यामुळे ती अगदी छान प्लेन झालेली आहे। आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया। ही डाळ थोडी घट्ट असते त्यामुळे पाणी थोडं कमी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि डाळ शिजू द्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया आणि डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे। 5 मिनिट डाळ आपल्याला अशीच उकळू द्यायची आहे आणि इथे मस्त राजस्थानी डाळ बनवून तयार आहे। आता आपण चुरमा बनवूया। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 बट्ट्या अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत। त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला गूळ किसून घालायचा आहे। आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि इथे चुरमा बनवून तयार आहे। यामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट घालूया। तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप करून ते अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला चुरमा बनवून तयार आहे आणि इथे आपली अस्सल पारंपरिक राजस्थानी दाल बाटीची थाली बनवून तयार आहे। मस्त चवदार डाळ बनलेली आहे, त्याचबरोबर खुसखुशीत अशा बाट्या तयार झालेल्या आहेत। चुरमासुद्धा अगदी छान झालेला आहे। मस्त चमचमीत अशी ढाबा स्टाईल राजस्थानी दाल बाटी चुरमाची थाली बनवून तयार आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।